我的妈！有人。哎呦我的妈！Oh, no, 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 no. अगं सुनबाई भांडी पडल्यात कपडे पडल्यात बसले तो फोन बघत जा ती भांडी घासून घ्या बाई. अहो सासूबाई मला सकाळपासून लई डोकं दुखतंय ते काम करायची इच्छाच नाही. अगं भावाने 4 दिवसापासून महागाळा दुखत मी कोणाला बोलले का? सासूबाई मग एक काम करा ना तुम्ही माझं डोकं दाबा मी तुमचा गळा दाबते. भावाने लय शापारली का काय? माझ्या मुळा उठली काय? उठ इथून. बोला बाबा. आजीबाई 1500 रुपये दक्षिणा द्या तुम्हाला स्वर्गामध्ये जागा भेटल. जा बाबा दक्षिणामध्ये तुम्हाला अख्खी मुंबई देऊन टाकली. अगं वेडे मुंबई काय तुझ्या मालकीची आहे का? अहो बाबा जो स्वर्गामध्ये जागा द्यायला का स्वर्ग तुमच्या बाप्पाच आहे का? आई गो लय गुडघा दुखायला लागला. काय झालं गुडघ्याला अचानक एवढं दुखतोय काय झालं? दुखतोय कसं करायचं बापरे. अगं काय झालं? अहो बघा ना लय गुडघा दुखायला लागला अचानकच. तुला किती वेळा सांगितलंय उभं राहून काम नको करत जाऊ म्हणून. चल बरं थोडा आराम कर चल. 1000 वेळा सांगितलं पण ऐकायचं नाही. ओ लय दुखतोय. बस इथं मी आराम कर. तू बस इथं आलो मी. चालतंय. बाई ग किती ग माझा नवरा समजूतदार आहे. मला इथं आरामाला बसवलं आणि बिचारा जेवण बनवायला गेला. तर इथं पाय ठेव इथं. मी आरामशीर बसून काप. सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकून घ्या. या घरामध्ये आजपासून नवीन नियम चालू होणार आहे. जेवायला घेतलेलं ताट वाटी ग्लास ज्याचं त्यांनी घासून टाकायचंय. म्हणजे भांडी काय आता आम्ही घासायची का? मग कोण घासणार? इथं भांडी घासून मनगटात दुखून गेलेत. बस बाळा मी आहे ना तू टेन्शन घेऊ नको. कोणाला चपाती लागते का? अहो सासूबाई ताईंचा फोन आला होता. ताई बोलत होत्या त्या आणि भाऊजी वायली राहताय. ती वायली राहती तर चांगलंय तुझ्या का पोटात दुखात? अहो सासूबाई तसं नाही हो पण बरं वाटत नाही ना वायली राहणं म्हणजे. अगं मी तिला सांगत होते किती दिवस वायली राह तिची सासूच कटकटी आहे. प्रत्येक शब्दात त्याला उलट जुनं बोलत राहती. अहो सासूबाई पण त्या वेगळ्या राहिल्या तर त्यांच्या सासूबाईचं कसं होईल? आणि त्यांना सुद्धा एकच मुलगा आहे ना त्याचा विचार केलाय का तुम्ही? मरू ही डिंगरी आहेच तशी. तुझ्या डोकं लावू नको. माझ्या पोरीने केलं ना ते चांगलंच केलं. अहो सासूबाई मम्मी माझ्या नवऱ्याला घेऊन वेगळं राहू का? अगं तुला या राहायला तुला काय फाटा मारलाय? अहो तुमची पण माझ्या मागे सारखी किरकिर चालू असते ना. मला पण नाही सहन होत ना आता ते काही मला माहित नाही. मी पण वेगळी राहणार आहे. अरे देवा काय होऊन बसलोय.